नमस्कार. आपणास माहीतच आहे, की आपण ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो, त्या सोसायटीचा दैनंदिन कारभार त्या सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीचे सभासद पाहतात. विशेष करून चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार. हा कारभार पाहत असताना त्यांना सोसायटी बायलॉज व्यतिरिक्त इतरही कायद्यांचे पालन करावे लागते. हे काम करताना ते कुठल्याही प्रकारचा पगार किंवा मानधन घेत नाही. पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकट ते हे काम करत असतात. पण तरीही त्यामुळे त्यांची जबाबदारी कमी होत नाही. जर हे काम करत असताना त्यांच्या कामात काही दिरंगाई झाली किंवा चूक झाली आणि त्यामुळे सोसायटीचे किंवा सोसायटीतल्या सभासदांचे किंवा एखाद्या संबंधित व्यक्तीचे आर्थिक किंवा शारीरिक नुकसान झाल्यास विशेषतः या तिघांना कायदेशीररित्या जबाबदार धरलं जातं. तर अशी कुठलीही विपरीत परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये, त्यासाठी त्यांनी कुठल्या इन्शुरन्स पॉलिसी घेणं बंधनकारक आहे, याविषयीचा एक व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येत आहोत. थँक्यू व्हेरी मच.